रक्षाबंधनला माझ्या भावाकडे जाणार आहे. तुला मी 8 दिवस भेटणार नाही. 8 दिवस भेटणार नाही तुम्हाला? म्हणजे तू 8 दिवस आता तिकडेच राहणार का? हो, मी रक्षाबंधनला जात आहे ना. पहिले माझे 2 भाऊ होते, आणखी 3 भाऊ वाढले. त्या 2 म्हणजे माझा बी खर्च वाढला. आता आम्हाला 1500 रुपये देऊन राहिले आणि 3 भावाचे 500 समजा. मग आता या सगळ्या भावाच्या घरी जाशील का पहिले 1500 रुपये देऊन राहिले त्याच्याकडे जाशील? पहिले 1500 देऊन राहिले त्याच्याकडे जायला लागेल. सगळ्या भावानं काय केलं? सगळ्या भावानं तर जमिनीच्या इस्टेटमधला हिस्सा नाही दिला. आणि काय करू जाऊ? मग 3 भावाले 3 राखे घेतो. एका भावाले घेतो धनुष्यबाणाची आणि एका भावाले घेतो कमळाची आणि एका भावाले घेतो घड्याळाची. म्हणजे 3 भावाले 3 राखेत बरोबर होते. हे आठवण बरी दिली मला हे तर आठवणच नव्हती. नाही 3 भावाले 3 एकसारख्याच नेत होतो राख्या. आता बरी आठवण दिली. पाहा लागेल आता फिरून 3 राख्या भेटूनच जाय ना. आता तू काय मुख्यमंत्र्याची बहीणच झाली. तुला 3 काय 4 राख्या भेटून. पण ते सोन्याच्या घेशील का चांदीच्या घेशील? नाही विचार आहे सध्या चांदीच्याच घ्या. म्हणजे मग यावर्षी 1500 रुपये भेटून राहिले. ते 1500 रुपये त्या राखीतच गट्ट्या गोल करतं वाटते. अरे एका महिन्याची जाय मग बाकीचे 11 महिन्याचे आपल्या खिशात येते. तुझे बी म्हणणं बरोबर आहे. मग भाऊ गेले जा लागेल ना अक्षित लावाले. ते पैसे वसूल होईल ना. हो, भाऊ गेले जा लागेल. एक मला लक्षातच नव्हतं. पहा मित्र, बायाची अक्कल पैशाच्या मागे जास्त धावून राहिली आणि माणसाची अक्कल 90 मागून पावट्या मागत धावून राहिली. तू रक्षाबंधनला जातो बिचारे, पण मला करमन का? मग 2-4 दिवस कुठे बी थोडंसं मनोरंजन करायचं. मनोरंजन म्हणल्यावर ते नाही बरं. तुम्ही समजून राहिले. फक्त बोलण्या चालण्यापुरतंच. हां, जेवायचं नाही, कोणाच्या हातचं खायचं नाही. भले हॉटेलवर जायचं, नाश्ता करायचा. म्हणजे तर तुझ्या हातच्या जेवण्याशिवाय माझी भूकच नाही जात. आता कुठे जेवायला जावं ते बी पैसे द्यावं लागते. घरी फुकट फाकट भेटते. तिकडे गेलं का पोट्टे सतावते. 90 पासते. 90 करायचंच नाही. तुम्ही का 90च्या मागं लागले? मग तुमचा पगारच वाजव तुम्ही. मा एवढी खरंच बाईच नाही. मग नाही भाऊ, नाही तसं नाही. आजकाल एक तर बा पुऱ्या भेटूनच तुम्ही राहिल्या. पोरं तालावर नाही तर मी थोडी ताल बिघडणार आहे. मला कशी भेटली तू बिचारे, देवाचा नवस केला मी म्हणून तू भेटली मला. तुझ्यासारखी भेटत नाही ना. मी काल 90च्या मागं लागू? हां, अजिबात 90 पेत नाही. 90ची शपथ आहे. 90 घेणार नाही. हां, 90 प्याचीच नाही अजिबात. मला काय माहीत पडलं 90 पेली म्हणून. मी मग बजाडल्याशिवाय सोडणार बी नाही. खरंच आता आपल्याला 90 सोळाच लागेल बाबा. हे एखाद्या दिवशी माहीतच सोळाच आहे आणि बजाडल्याशिवाय सोळाच आहे. एक तर बायाची चालती आहे. माणसाला कोणी विचारून नाही राहिलं. गटही भेटते, बायलाच भेटते. आता 1500 रुपये भेटून राहिले, बायलाच भेटून राहिले. याच्या विचारानंच वागा लागत नाही तर आपलं काही खरं नाही. काय विचार करून राहिले मनातल्या मनात? काही शेजारींसोबत पाहून जायचं डाव नाही ना तुमचा? नाही, असं नाही. आमच्या मायबापाने संस्कार आम्हाला चांगले दिले. आम्ही आमच्या मायबापाच्या संस्काराला जागतो. तसेच जागत राहा मायबापाच्या संस्काराले. नाही तर मग माय एवढी खराब नाही बाई. मी रक्षाबंधन राहू देईन ना तुमच्यावर धुलाई करीन. तू काही माझी धुलाई करू नको. मी जागेवरच राहतो, कुठेच नाही. तू म्हणशील तर इथंच थांबतो तू येईपर्यंत. एवढं तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? तुम्ही इथं थांबायला तयार आहे? हो, तुझ्यावर खूप मोठं प्रेम आहे. एवढं मोठं प्रेम आहे का? आबाळा एवढं. अय्या, म्हणजे तर माहीतच नव्हतं तुम्ही एवढे प्रेम करता माझ्यावर म्हणून. आता तुला काय सांगू बिचारे, हे आमची मजबुरी आहे माणसाची. पुऱ्या भेटून नाही राहिल्या म्हणून करा लागते नाईला जाणं. अजून तुम्ही थांबले, काय विचार करून राहिले? तू म्हणतो मुख्यमंत्र्याला राखी बांधायला जातो, तर मग मुख्यमंत्र्याला पोस्टानं पाठवून दे ना. कुठे कुठे फिरशील तिघाले 3 ठिकाणी. हो, मी असंच करेन. पोस्टानंच पाठवून देतो. म्हणजे आपल्या जायचा खर्च वाचतो. मला कसं गमवायचं सांग बरं. मी येईपर्यंत जरासं शेजारी नाही ना, शेजारींसोबत मनोरंजन करायचं, बोलण्या चालण्याचं. याच्या पलीकडे नाही बरं. आधी शेजारींसोबत म्हणते. शेजारीन किती खडूस आहे तुला माहीत आहे का आपली? हां, ते तर झाडू मारायला घरात झाडू मागतला तर देत नाही. ते का माया काल बसू द्या. गणेशची बायको तर म्हणते मुख्यमंत्र्याला राखी बांधायला जाणार आहे म्हणते. हां, मग मी बी जाऊ का? आता 1500 रुपये भेटले तर जास लागेल ना. तुला बी जास लागेल राखी घेऊन. आणि 3 भाऊ आहे, तिघाले बांधा लागेल राखी. 3 का भावाले मग 3 राख्या घ्या लागेल नाही का? हो, 3 भाऊ आहे ना तुमचे. त्या 3 भावाले 3 अलग अलग राख्या घेतो. एकाले धनुष्यबाणाची घेतो, एकाले घड्याळाची घेतो आणि एकाले घेतो कमळाची. म्हणजे 3 पक्षाचे 3 माणसं आहे ना. पण मतदान करताना विचार करून देतो. कोणाला द्या लागते. नाही तर 1500 रुपये देऊन राहिले द्या मतदान. असं नाही झालं पाहिजे. आवश्यक लोकांना द्यायचं मतदान. मी का 1500 रुपयात मतदान इकून राहिली का? ते जरी 1500 रुपये देईन, ते जर उधळ मायंद करत असेल देशाचं, तर आपण का त्याच्याच मागं लागायचं का? योजना आहे घेऊन द्यायची. मतदान कोणाला द्यायचं, काय द्यायचं हे आपल्या विचारानं. मतदान तर अमूल्य मत आहे. ते का 1500 रुपयात द्यायचं का? म्हणूनच म्हणतो आता जाय. पण 3 जण एका जागी भेटणं मुश्किल आहे. असं करणं पोस्टानं पाठवून दे ना. त्याच्यापेक्षा सोपी आयडिया. विचार तसं काय, पोस्टानंच पाठवा. हे का आपल्या घरचे थोडे पैसे देऊन राहिले आपल्याला. आपलेच पैसे आपल्याला देऊन राहिले. पण तू रक्षाबंधनला जातो पण लय दिवस राहू नको बिचारे. मला काहीच जमत नाही. मग खाप्याचे वांदे होते. खाप्याचे कायचे वांदे होते ते तुमची माया ना घोगटतोंडी वट करत राहते. तिला मागायचं करून. हो, मायले काही दिसत नाही बिचारे डोळ्यानं बरोबर काही नाही. हां, आणि ते कायच्या ते काही टाकून देते. आता तिच्या हातचं खावाले मला कसं करून वाटते. मग ते आपल्या बसस्टँडवर ते मयूर आहे ना, निसर्गवाला पोट्टा मयूर. त्याच्या तिथं समोसे वडे खात जायचे. 2-4 दिवस कसे काढायचे? अहो बिचारे, मला बेसनाचं खाल्लं का संडास लय लागते ना. हां, संडास पतली होते ना. सकाळी बेसनाचं खाल्लं का संध्याकाळी भात खायचा. दरसं कॉम्बिनेशन होऊन जाते. बरोबर येते बॅलेन्स. भात तर खातोच पण मला भातही जास्त खा वाटत नाही ना. थोडासाच खातो ना. 90 पेनं बिलकुल बंद करायचं. मला माहीत नाही पडलं तर मग एवढी खराब बाई नाही. 90चं पिऊन जर तुम्ही राहिले तर नाही हो बिचारे. 90 पेत नाही ना. 90ची शपथ आहे ना. मी 90 सोडून दिली ना. मी 90 सोडाच लागेल तुम्हाला. आता बायाची चालती आहे. हे दारू बी बंद करतो आम्ही. थांबा ना, जाता कुठे? मी 90 बंद केली का आम्ही सगळं मेकअपचे दुकानच बंद करतो तुमची. थांबा.
अहो कारभारी, आम्ही मेकअप कायसाठी करतो? नवऱ्याला चांगली दिसावं म्हणून करतो. तुम्ही दुसऱ्या बाईच्या नादात लागाव नाही म्हणून मेकअप करायला लागते. नाही तर मेकअपची काय जरूरत आहे आम्हाला? दुसऱ्या बाईच्या नादी कसं लागणार आहे? जे लागन तेच लागते. सगळेच माणसं नसते त्याशी हिसाबाचे. काही माणसाले आहे ना, घरची बायको असूनही परक्याच्या बायकोवर नजर ठेवते, डोळ्या ठेवते आणि तिच्यासोबत संबंध ठेवते. पण मी आहे का तसा? मी नाही. आता तू माणसावर बोलून राहिले म्हणून म्हणतो. काही बायाले नाही का? हां, 2 नवरे आहे, 3 नवरे आहे. काही बायाले. सर्वच बाया नाही तशा, कुचित बाया आहे त्या विचाराच्या. तसेच माणसं बी आहे कुचित या विचाराचे. तुम्ही नको जाऊ त्या विचारावर. आम्ही तर आमच्या मायबापाने दिलेल्या संस्कारावरच राहतो. त्या संस्काराची आम्ही जाण ठेवूनच वागतो. सर्वापेक्षा संस्कार महत्त्वाचे आहे. त्यापेक्षा संस्कार आमच्या घरी चांगले होते म्हणून आम्ही संस्कारानंच राहतो. आईवडिलाच्या मानदानाचं लक्ष ठेवा लागते. आम्हाला नाही करता येतात 2-2, 3-3 नवरे, पण आम्ही आईवडिलाचं नाव डुबवायचं नाही म्हणून याच्याकडे लक्ष ठेवतो. हे बरोबर आहे, आईवडिलाचं नाव नाही डुबवायचं म्हणून आम्ही त्याच पद्धतीनं राहतो. मित्र, हे छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच तुमचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत राहू आणि आम्ही व्हिडिओ अपलोड केला की लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मित्र, मेहनतीनं तुम्हाला व्हिडिओ बनवतो तुमच्या मनोरंजनासाठी. या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला भेटू मित्र पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.